प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 डिसेंबरचा धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही. आज ना प्रेक्षकांनो, चैतन्य बिचारा जीव मुठीत धरून चाललाय हा. आज खूप सारं दाखवलंय त्यांनी. मला वाटलं नव्हतं, मला वाटलं उद्या दाखवतील ते, पण छान दाखवलंय आज. आता बघा सायली या मधुभाऊंना नमस्कार करते आणि म्हणते, मधुभाऊ येते औषध वेळेवर घेत जा, असं म्हणून आता ती कुसुमकडे बघते आणि पुन्हा अशी बाजूला जाऊन उभी राहते बरं का. आता ही कुसुम येते मधुभाऊंच्या समोर आणि मधुभाऊंना नमस्कार करते. मधुभाऊंना ती रिक्वेस्ट करते बरं का प्रेक्षकांना. कुसुमनी मधुभाऊला नमस्कार केल्यानंतर मधुभाऊ कुसुमला म्हणतात, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर तिथे गेल्यावर हास्य येईल असं काहीतरी बघ ग, माझ्या लेकीला त्रास नको व्हायला. असं बोलल्यानंतर कुसुम म्हणते, मधुभाऊ तुमच्या पोटात इतकी माया आहे तर मग तिला एवढं लांब का पाठवताय तुम्ही? कुसुमला म्हणतात ते की कुसुम तिच्यासाठी तेच योग्य आहे ग. मग आता कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्हाला शहर सोडण्याची परवानगी नाहीये आणि तिला पण इथे परत आणायचं नाहीये म्हणताय तुम्ही, कायमचं पाठवून देताय. अहो असं काय करताय मधुभाऊ? ह्यानंतर तिची आणि तुमची भेट कधी होईल हे तुम्हाला कळत नाहीये का? म्हणजे हे लक्षात येत आहे का तुम्हाला मधुभाऊ? आता मधुभाऊ म्हणतात, त्याचा विचार आता नको करायला सध्या. हे बघ कुसुम, प्रवास बराच आहे, तुम्ही दोघी ना आता लवकर निघा. आता या कुसुमने बिचारीने अगदी जड अंतःकरणाने निरोप घेतलेला आहे बरं का. आता सायली ती बॅग घेते आणि मागे न वळता डायरेक्ट रडत रडतच पुढे चालली जाते. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो. म्हणजे मला वाटलं नव्हतं, मला वाटलं उद्या ते रंगवतील हे, म्हणजे तो शोधतोय तिला, ती सापडत नाही वगैरे वगैरे, म्हणजे थोडंफार दाखवतील ते उद्या, पण आज त्यांनी सुरुवात केली आहे. आता ही सायली जाते बिचारी, म्हणजे निघाली आहे, पण आता मधुभाऊ अगदी म्हणजे खूप खूप रडतायत आणि सायली गेल्यानंतर असे हताश होऊन तिथेच खाली बसून गेलेत. ते त्यांच्या मनात नाहीये हे सगळं, पण उगाच आपला अर्जुन आणि ती भेटू नये म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे प्रेक्षकांनो, बाकी काही नाहीये. पण आता इकडे बघा, या सुभेदारांच्या घरी ते होम का काय करायचा होता ना, त्याची सगळी तयारी झालेली आहे. आता ते प्रतापराव आलेत बरं का ऐन वेळेवरती. इतके दिवस ते गायब होते. आता अश्विन म्हणतो, डॅड तुम्ही आज वेळेत परत आला ना, ते खूप छान झालं. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा आज मी येणारच होतो, कुठल्याही परिस्थितीत मला इथे यायचंच होतं. म्हणजे कल्पनाने दम दिला होता बाबा मला की उद्या कुठल्या परिस्थितीत घरी या म्हणून. प्रतिमा आत्या सुद्धा आलेल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो. कल्पना ताई लगली म्हणतात, बघा म्हणजे काय, तन्वीने होम ठेवला म्हणून तुम्ही आलात तरी, नाही तर तुम्ही तुमची ट्रिप अजून 4 दिवस वाढवली असती. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना कुठल्या तरी कामात बिझी राहिलं ना की मनात नको ते विचार येत नाही. आता लगेच ही प्रिया म्हणते, कोणीही मनात आता निगेटिव्ह विचार आणू नका बरं पूर्णाजी, अगं ही सगळी तयारी केलेली बघतेस का? लगेच पूर्णाजी म्हणतात, हो हो, हिने सगळं घर कॅप्चर करून टाकलंय बरं का आता प्रेक्षकांनो, म्हणजे किती ओव्हर नाही. आता बघा या पूर्णाजी म्हणतात, गुरुजी सगळं व्यवस्थित आहे ना ठेवलेलं बघा बरं. आता ते गुरुजी बघायला लागतात सगळं नीट आहे का नाहीये. पण आता हा चैतन्य बघा, झोपलेल्या वाघाला जागं करायला गेलाय तो. हा आपला शेर आपला बसलेला असतो उदास. आता चैतन्य येतो आणि म्हणतो, अरे अर्जुन हे काय, तू उठलं नाहीस काय रे? अरे तुझी झोप झाली नाही का? म्हणजे झोपलेलाच नाहीयेस तू रात्रभर? अर्जुन त्याला म्हणतो, मी झोपलोच नाही रे चैतन्य, काय करू काही सुचत नाहीये रे. माझा दिवस सुरू व्हायचा मिसेस सायलीना बघून आणि संपायचा सुद्धा त्यांनाच बघून. पण आता चैतन्य म्हणतो, अरे मला वाटलं तू सायली वहिनीचा चेहरा पाहण्यासाठी मस्त तुझा मूड फ्रेश करून तयार होशील. काय रे हे अर्जुन, असं काय बसलायस? अर्जुन म्हणतो, अरे बाबा मी तुला काल सांगितलं ना की मिसेस सायलींना कायमचं कोल्हापूरला पाठवतायत मधुभाऊ. आता हा चैतन्य भारी मोटिवेट करतो त्याला, मला फार भारी आवडला हा सीन. चैतन्य म्हणतो, अरे काय रे अर्जुन, ते मधुभाऊ काय करणार आहे ते नको सांगू मला, तू काय करणार आहेस हे मला सांग. अर्जुन म्हणतो, मी काय करू बाबा, मी काय करणार आहे? चैतन्य म्हणतो, अरे तू आतापर्यंत एकही केस न हरलेला अर्जुन सुभेदार आहेस, प्रेमाची केस अशी तू गमावणार आहेस का? सायली वहिनीला प्रपोज करण्यासाठी तू काहीच एफर्ट घेणार नाही का? अरे काय रे, शी हेच का प्रेम आहे का रे तुझं? काय बाबा तू, अरे उद्या रस्त्यात भेटला ना तर मला ओळख दाखवू नको. अरे इतकं वीक प्रेम करणारा असा माझा मित्र असूच शकत नाही. आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो, हे चैतन्य माझ्या प्रेमाबद्दल काही बोलू नकोस
आता तो जरा जागा होतो बरं का प्रेक्षकांनो. पण आता चैतन्याची मजा येते हां. आता त्याने एवढं त्याला एफर्ट घेऊन म्हणजे काय म्हणता येईल त्याला मोटिवेट वगैरे केलंय. पण आता बघा काय होतं पुढे. अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, "चैतन्य, माझ्या प्रेमावर डाऊट घेऊ नको हां. चैतन्य, मी जीव घेईल हां तुझा. माझ्या प्रेमावर डाऊट घेतला तर मी जेवढं प्रेम करतो मिसेस सायलींवर तेवढं प्रेम कधीच कोणावर केलेलं नसेल कोणी." चैतन्य म्हणतो, "पुरावा काय आहे? ए अर्जुन सुभेदार, पुरावा काय आहे? अरे आपल्या प्रोफेशनमध्ये विदाऊट पुरावा बोलणं काहीच अलाउड नाहीये रे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, विसरलात का? दाखव, चल दाखवून दे मला आत्ता. सायली वहिनीला ती जिथे असेल ना तिथून तिला गाठ आणि तिला सांग की तुझ्या मनात नक्की काय आहे. ए अर्जुन, तुला शेवटचा चान्स आहे हां. आज जर तू तुझ्या मनातलं नाही सांगितलं ना तर कदाचित सायली वहिनी तुला इथून पुढे कधीच दिसणार नाही." अर्जुन म्हणतो, "ए बाबा, अरे असं नको बोलू ना." चैतन्य म्हणतो, "अरे मग उठ ना बाबा तू, हे थांबव सगळं. उठ उठ." कुठे गेला तो अर्जुन सुभेदार, डॅशिंग अर्जुन सुभेदार, जो चुटकीसरशी असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. चैतन्य हे बोलतो ना तेव्हा त्याचा आवाज घुमतोय असं त्यांनी दाखवलं. म्हणजे आता अर्जुन असा मोटिवेट व्हायला लागलाय, सुरुवात झाली आहे त्याला. चैतन्य म्हणतो, "कुठे गेला तो अर्जुन सुभेदार जो घरच्यांच्या विरोधात जाऊन थेट लग्न करून घरी आला होता? कुठे गेला तो अर्जुन सुभेदार ज्याने बायकोला किडनॅपर्स पासून असं सोडवून आणला होता, असं सोडवून आणला होता?" असं त्यांनी ते डबल डबल ऐकवलंय. आता एकदम एकदम त्याला अशी ताकद मिळालेली आहे. मला तर आता इथे रामायणच आठवलं. आता अर्जुन एकदम असा जागा झाला बरं का झोपेतनं. आता तो म्हणतो, मी मी आहेच अर्जुन सुभेदार." अर्जुन आता अंथरुणातून असा खाडकन उभा राहतो आणि आता चैतन्य त्याच्याकडे बघतोय असा, "वा, माझा जागा झाला मित्र." अर्जुन म्हणतो, "मिसेस सायलीचं प्रेम मला वीक बनवणार नाही, स्ट्रॉंग बनवणार आहेत ते मला. आता मी मधुभावना घाबरणार नाही. सगळं सरळ जाऊन माझ्या मनातलं त्यांना सांगून टाकतो. स्थळ, वेळ, वस्तू आता काही महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. आता महत्वाचं आहे ते फक्त माझं प्रेम. मिसेस सायली आता मला जिथे कुठे भेटतील ना तिथेच त्यांना प्रपोज करून टाकतो." म्हणजे आता अर्जुनने ठरवलंय, प्यार किया तो डरना क्या. काल मी लिहिलं होतं ना, बोलायचं विसरून गेले, आज बोलून टाकते. आता लगेच हा चैतन्य म्हणतो, "येस रे मेरे शेर, चल आता तयार हो पटकन." "हे अर्जुन, पटकन आवर आणि तो रेड कलरचा ब्लेझर घालशील का तू?" आता अर्जुन म्हणतो, "अरे चैतन्य, आता चेंज बिंज करायला वेळ नाहीये आपल्याला." मग चैतन्य म्हणतो, "अरे जाऊ दे ना, मग मरू दे ना. आपल्याला कुठे कपडे महत्वाचे, आपल्याला फक्त मनातलं सांगणं महत्वाचं आहे ना." आता अर्जुनने फक्त कपाटातनं ती अंगठी काढली बरं का प्रेक्षकांनो आणि ती खिशात घातली. अर्जुन म्हणतो, "बरोबर बोलतेस मित्रा, आता फक्त आपल्याला वेळ महत्वाची आहे." असं म्हणून त्याने आता ती अंगठी काढली आणि घातली खिशात. निघाले दोघं जण. पण आता बघा ही मांजर आडवी जाते ना खाली त्याला. आता हा खाली येत असतो तेव्हा इतकी पटकन येते ती त्याच्या समोर. "अर्जुन, ए अर्जुन, अरे कुठे चाललास तू?" आता लगेच त्याचा हात धरते बरं का ती. आता अर्जुन ना तिचा हात जोरात झटकतो. आता प्रिया म्हणते, "अरे असं काय करतोय? आज घरामध्ये होम आहे ना अर्जुन. गुरुजींनी काय सांगितलंय की घरच्यांनी इथे असायला हवं. बघ ना बघ, मामा सुद्धा लवकर आलाय अरे टूरवरनं." चैतन्य आता म्हणतो, "आम्हाला ना एका माणसाला अर्जंट भेटायचंय." तेव्हा ही प्रिया ना चैतन्याचा अपमान करते प्रेक्षकांनो. ती म्हणते, "तुला विचारलंय का मी काय जायचंय, कुठे जायचंय ते? नाही ना, मग गप्प बस ना. नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये कशाला करतोयस?" आता चैतन्याचा अपमान झाल्यावर अर्जुनला पण राग येतो आणि या कल्पनाताईंना, पूर्णाजीला पण येतो. पण कल्पनाताई तर डोक्यावरच पडलेल्या आहेत. आता प्रिया पुढे काय बोलते बघा. प्रिया म्हणते, "गुरुजी काय म्हणाले? घरच्यांनी थांबायला हवं, त्यामुळे तू निघालास ना तरी चालेल." असं बोलल्यानंतर अर्जुनला पण राग येतो आणि चैतन्यालाही येतो. पण तरी त्याने बिचाऱ्याने कंट्रोल केलंय जरा स्वतःवर. आता या पूर्णाजी आणि कल्पनाताई अशा बघतात तिच्याकडे आश्चर्याने. शेवटी प्रतिमा आत्या म्हणतात, "तन्वी, अगं काय ग हे? ही काय बोलायची पद्धत झाली?" आता प्रिया म्हणते, "अगं आई, चैतन्यच उत्तर देत राहिलं तर अर्जुन कसं बोलणार माझ्याशी नेहमी?" आता या प्रतिमा त्या चुप्प बसतात. सगळेजण असे कंट्रोलमध्ये आहेत प्रियाच्या. कल्पनाताई जरा जास्ती कंट्रोलमध्ये आहेत. कल्पनाताई लगेच म्हणतात, "अगं प्रतिमा, अगं तन्वीची बोलायची पद्धत कदाचित चुकीची असेल पण ती बरोबर बोलते ना. अगं तुझी मुलगी ना आतून बाहेरून खरी आहे ग बाई. आतल्या गाठीच्या मुली असतात ना त्या सतत गोडगोडच बोलत असतात. पण तन्वी सारख्या मुली असतात ना त्या वरवर फटकळ वाटतात.
पण आतून मनाने निर्मळ असतात. आता हिला ना प्रियाची निर्मळता दिसलीच पाहिजे प्रेक्षकांनो, मग ही जरा चांगली जागेवर येईल. ही नाही सायलीच्या पाया पडली ना तर बघा प्रेक्षकांनो. आता लगेच ती कल्पनाताई पुढे म्हणतात, 1.5 वर्षाच्या अनुभवावरनं एवढं तर मी नक्कीच शिकले. आता या पूर्णाजी काय जिकडनं वारं चाललं तिकडनं होऊन जातात. मग लगेच या कल्पनाताई चैतन्याला म्हणतात, अरे बाबा चैतन्य, तन्वीचा टोन आणि शब्द चुकलेत, मी माफी मागते हं तुझी. मग चैतन्य म्हणतो, अगं राहू दे ग मावशी, मला लाजवू नकोस. या घरातलं माझं स्थान मला चांगलंच माहितीये आणि दुसऱ्या कोणी ते सांगायची मला गरजच नाहीये. आता चैतन्याने पण टोमणा मारून तिला पर्क करून टाकलं. मजा आली हा प्रेक्षकांनो. म्हणूनच म्हणलं मी आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा, सॉलिड मजा येणार आहे. आता बघा चैतन्याची कशी मजा येते पुढे. आता सगळेजण या दोघांकडे असे बघतात. आता प्रिया चैतन्याने टोमणा मारल्यावर त्याच्याकडे रागाने बघते. आता कल्पनाताई पुढे म्हणतात, तरी सुद्धा तू होमासाठी थांबणार नसेल ना तुझ्या मित्रासाठी? पण तुझ्याही मित्राने ठरवलंय की घरच्यांना जास्तीत जास्त कसा त्रास होईल असंच आपण वागत राहायचं. पण आता तरी सुद्धा अर्जुन काही भाव देत नाही कोणाला. काय आहे ना प्रेक्षकांनो, मोठ्या माणसाचा मान राखायलाच हवा. पण मोठी माणसं जेव्हा चुकतात ना तेव्हा त्यांना सुद्धा म्हणजे न उलटून बोलता मार्मिक भाषेत आणि मार्मिक कृतीने उत्तर द्यायला हवं. तसं अर्जुन चैतन्याने आज केलंय. अर्जुन एकच शब्द बोलतो, सॉरी हा आई, मला आज नाही थांबता येणार, असं म्हणून तो तडक निघून जातो. चैतन्य म्हणतो, मावशी अगं खूप महत्वाच्या माणसाला भेटायचंय आम्हाला आज, सॉरी ग, आम्हाला निघावंच लागेल. आता चैतन्य पण अर्जुनच्या पाठोपाठ लगेच निघतो. आता ही रिकाम टेकडी अस्मिता म्हणते, घ्या घरात एवढं होम ठेवलाय पण अर्जुनचं हे असं आहे. आता बघा प्रेक्षकांनो, हे पूर्णाजी म्हणतात, माफ करा हं गुरुजी, माझ्या नातवाची मनस्थिती जरा ठीक नाहीये. पण आता तो नसताना होम कसा करायचा? पण आता प्रियाला पण टेन्शन आलं बरं का. प्रिया विचार करते, अरे देवा, एवढी मेहनत केली मी सगळ्यांना इम्प्रेस करायला, आता हा होम कॅन्सल झाला तर कसं होईल? आता काय करू? कोणती नवीन आयडिया शोधू? अशी ती मनात विचार करायला लागते. मग प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, आपण मनात चांगलं कार्य करायचं योजिलंय ना, म्हणजे आपण ठरवलंय ना, हे बघ आपण ना ते आता करूयात. अर्जुन नसला तरी चालेल, आपण होमाला सुरुवात करूयात. आता लगेच अस्मिता म्हणते, हो आपण सगळे आहोतच की. कल्पनाताई म्हणतात, हो ना, तन्वीने इतकी छान गोष्ट घडवून आणली आहे तर आपण कशाला तिचं मन मोडायचं. झालं आता या सगळ्यांचं ठरलं की तन्वी जे बोलते तेच बरोबर आहे, तन्वी जे करते तेच योग्य आहे. मग लगेच पूर्णाजी म्हणतात, बरं बरं कल्पना, बरोबर बोलतेस तू, गुरुजी चला होम सुरू करा. आता पूर्णाजीने इकडे होम सुरू केला. बरं झालं प्रेक्षकांनो, हिने घरी काहीतरी काम ठेवलंय, नाही तर ही रिकाम टेकडी असती तर अर्जुनला सायलीला प्रपोजच करता नसता आलं. म्हणजे नेहमीप्रमाणे जसं ते दाखवत आहे त्यावरनं मी तुम्हाला सांगतेय. आता सगळेजण हे होमामध्ये बिझी आहेत आणि तिकडे अर्जुन निघाला सायलीला प्रपोज करायला. म्हणजे प्रपोज तर त्यांनी धमाकेदार दाखवलंय प्रेक्षकांनो. म्हणजे इतकं त्यांनी वाट बघायला लावली ना, त्या गोष्टीचं चीज झालं असं मला वाटतंय हे सगळं बघून. कारण काय एफर्ट घेतलेत बघा ना. ओरिजिनल सेट आहे, बस स्टँड आहे, तिथे सायली कुसुम गेल्यात, म्हणजे काय दाखवलंय प्रेक्षकांनो, कमाल आहे यांची. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये शूट करायची, मानले या सगळ्यांना, हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. आता अर्जुन आणि सायली दोघे जण कसं प्रपोज करताय याची तर मी आतुरतेने वाट बघते. सायली बस स्टँडवर पोहोचलेली त्यांनी दाखवली आणि एका खुर्चीवर तिने जागा. अर्जुन आणि चैतन्य दोघे आता गडबड सडबड निघालेत. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन म्हणतो, चल चल पटकन जाऊयात आपण. चैतन्य म्हणतो, अरे बाबा अर्जुन, अरे पण कुसुमताईने फोनवर एवढंच सांगितलं ना तुला की सायली वहिनी सकाळच्या बसने कोल्हापूरला निघाल्या, किती वाजता कुठे कोणत्या बसनी माहित नाही ना आपल्याला. अर्जुन म्हणतो, अरे हो रे, कोल्हापूरला जाणाऱ्या बरेच बस आहेत सकाळी, पण मिसेस सायली कुठे असतील आता, घरी असतील की बस स्टॉपवर? आता काय करायचं? म्हणजे एकट्या जाणार आहेत त्या की त्यांना सोडायला कुसुमताई मधुभाऊ असतील का तिथे, आपल्याला काहीच माहिती नाहीये. आता चैतन्य म्हणतो, अरे मधुभाऊ नाही जाणार, ते जामिनावर आहेत ना, ते कसे जातील कोल्हापूरला, ते कदाचित फक्त बस स्टँडवर सोडायला गेले असतील. अर्जुन म्हणतो, असले ना मधुभाऊ तिथे तरी मी सायलीला प्रपोज करणारच आहे. एक काम कर, तू कुसुमताईला फोन लाव आणि त्यांना विचार कुठे आहेत मिसेस सायली. आता चैतन्य म्हणतो, थांब थांब लगेच करतो. बरं आता हा चैतन्य कुसुमला फोन लावतो तेव्हा ही कुसुम त्या बस स्टँडमध्ये त्या माणसाला विचारत असते की कोल्हापूरला जाणारी बस किती वाजता येणार आहे. तर आता तो माणूस तर एवढा वैतागून बोलतो कुसुमशी, येईल आता. आता ही कुसुम म्हणते, तुम्ही माईकवरनं सांगाल ना. आता तो माणूस म्हणतो, बसा ना तिथे जाऊन सांगतो ना. आता ही कुसुम म्हणते, सांगा हा नक्की, आम्ही पहिल्या रांगेतच बसलेलो आहे. आता तो माणूस म्हणतो, बरं जा बसा बसा, अनाउन्समेंट केलेली आहे.
आता बघा प्रेक्षकांनो, कुसुमची पिशवी का दाखवली आहे, कारण त्या पिशवीमध्ये सारखा फोन वाजतोय. किती छान आहे ना कुसुमची पिशवी, अगदी साधी आणि सिंपल. आता अशा पिशव्या लोक वापरतच नाहीत, कॅरी बॅगच वापरतात. चुकीचं आहे ना हे. चालता चालता तुम्हाला सामाजिक संदेश देते, मी पण कॅरी बॅग कमीच वापरते. वापराव्या लागतातच, पण शक्यतो कमी वापरा. आता सध्या आपल्या अर्जुन सायलीचं प्रपोज महत्वाचं आहे प्रेक्षकांनो, ते आपण बघू. आता हा चैतन्य लगेच फोन कट करतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, त्या कुसुमचा काही फोन उचले ना रे. आता अर्जुन एकदम टेन्शन मध्ये आलाय. अर्जुन म्हणतो, अरे आपण ना काय करू, पटकन ना म्हणजे म्हणजे हे बघ, पॅनिक व्हायला पण वेळ नाहीये आपल्याला. आपण आधी ना कुसुमताईच्या घरीच जाऊ. कदाचित मधुभाऊ समोर असतील म्हणून कुसुमताई फोन उचलत नसतील. चल आपण घरी जाऊ त्यांच्या. चैतन्य म्हणतो, मी चालता चालता ना कोल्हापूरच्या बसचे टायमिंग चेक करतो नेटवर. चल 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 लवकर चल. आता दोघं जण बसलेवर का गाडीत. आता चैतन्याची फार मजा येते. पण आता इथे ना जरा त्यांनी सीन रंगवलाय. कारण अर्जुन जेव्हा गाडीच्या खाली उतरतो ना, तेव्हा अर्जुनला सायली आठवते. जसं सायलीने त्या होळीमध्ये प्रियाला प्रत्युत्तर दिलेलं असतं ना, दूर राहा माझ्या नवऱ्यापासून, तुझा अधिकार नाहीये माझ्या नवऱ्यावर. आता त्या सायली अर्जुनच्या आठवणी त्यांनी दाखवल्या तिथे. म्हणजे नेहमीप्रमाणे थोडासा एपिसोड इथे त्यांनी वाढवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे जसं जसं अर्जुन त्या कुसुमच्या चाळीत येतो, असा पुढे पुढे येतो आणि त्याला ते सगळं सीन आठवतं. सायलीने वाढदिवसाच्या दिवशी काय डिमांड केली, त्या दोघांची वटपौर्णिमा, हे सगळे सीन आपल्याला इथे दाखवलेत. पण ते असे छान थरारक वाटतायत, कारण अर्जुन असा पळतोय, असं म्युझिक त्यांनी एकदम फास्ट लावलंय, ज्यामुळे आपली एक्साइटमेंट खूप वाढते प्रेक्षकांनो. अर्जुन आता पोहोचतो त्या कुसुमच्या घराजवळ. अरे च्या, पण कुसुमची साडी घरीच राहिली ना, तिथेच वाळत ठेवलेली आहे. आता हा अर्जुन कुलूप बघतो आणि विचार करतो, अरे देवा, इथे तर कुलूप आहे. अरे चैतन्य, अरे कुसुमताईच्या घरी कोणीच कसं काय नाही. आता तिथे ना प्रेक्षकांनो एक माणूस येतो बरं का. अर्जुन म्हणतो, अरे आपण ना काय करू चैतन्य, पनवेलच्या बस स्टँडवर जाऊयात. मला असं वाटतं मिसेस सायली तिथेच असाव्यात कदाचित. आता त्या गल्लीतला माणूस येतो तिथे आणि म्हणतो, ओ अहो वकील साहेब, तुम्ही इथे. अर्जुन म्हणतो, हो ते इथे कुलूप काय आहे. मग आता ते दादा म्हणतात, अहो सायली आणि कुसुमताई मगाशीच कुर्ल्याला जायला निघाल्यात, तुमची चुकामुक झाली वाटतं. अर्जुन म्हणतो, कुर्ल्याला गेल्यात त्या. मग तो माणूस म्हणतो, अहो हो, कुर्ल्या बस स्टँड पासून त्यांची कोल्हापूरला जायची बस आहे ना, तुम्हाला माहिती नाहीये का. अर्जुन म्हणतो, नाही माहितीये माहितीये. चैतन्य म्हणतो, मधुभाऊ सुद्धा आहेत का त्यांच्यासोबत. मग तो माणूस म्हणतो, नाही हो, ते तर 10 मिनिटापूर्वीच आता निघाले. मग अर्जुन म्हणतो, बरं बरं, धन्यवाद हा दादा. अर्जुनसाठी हा माणूस अगदी देवासारखा धावून आला इथे, असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. असं होतं ना कधी कधी, आपल्याला काही गोष्टी अपेक्षित असतात आणि पटकन त्याचं उत्तर मिळतं. खूप अशा म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालंय बरं का असं. तुमच्या बाबतीत झालं का, मला कमेंट करून नक्की कळवा. आता बघा इकडे प्रेक्षकांनो, आज लाईक करायला विसरू नका. आज फार थरारक भाग दाखवलाय त्यांनी. आता ही कुसुम आणि सायली दोघी तिथे बस स्टँडवर आहे. बरं ते कुसुमलाही समजे ना का, अर्जुनला फोन करून सांगावं की बाबा आम्ही पोहोचलोय, आम्ही इथे. तिने काल तेवढंच सांगितलं, म्हणजे ही त्या दोघांच्या प्रेमाचीच परीक्षा घेऊ लागली कुसुम जसं काही. आता ती फक्त तिथे अर्जुनची वाट बघू लागली बरं का. उठून उभी राहते, इकडे तिकडे बघते, दिसतो का कुठे अर्जुन. पण तिला काही अर्जुन दिसेना. अगं बाई, पिशवीत फोन आहे तुझा, तो फोन कर, फोन उचल. पण नाही, ती काही फोन उचलायला तयार नाही बिचारी, आणि फोन करायलाही तयार नाहीये. आता सायलीची अवस्था त्यांनी दाखवली आहे आणि इथे आपल्या मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलंय, जवळ राहुनी दूर दूर तू. आणि इथे जरा आनंदी गाणं प्ले केलंय त्यांनी. आता सायलीला अर्जुन आठवतोय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे अर्जुनला ती, तिला अर्जुन, असं त्यांनी सीन थोडेसे रंगवलेत. पण छान दाखवलंय आज हे. मी तुम्हाला तीनदा सांगेल, खरंच बघा. शेवटी आपण या मालिकेवर प्रेम करतो ना प्रेक्षकांनो. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या चुका आपण एक्सेप्ट करतोच, असं मला सांगायचंय. कारण खरंच मालिका छान दाखवली आज. आता या सायलीला असं सगळं आठवतंय, अर्जुनने तिला काय काय कसं कसं ट्रीट केलं, दोघांचं प्रेम कसं फुलत गेलं. खूप छान दाखवलाय हा सीन त्यांनी. सायली आता ते सगळं आठवते आणि कदाचित तिच्या मनात असा विचार आला असावा की आता हे सगळं काही शक्य नाहीये, मी आणि अर्जुन सर आता पुन्हा भेटणार नाही का, असं विचार करून ती अशी बिचारी तिथेच खुर्चीला डोकं टेकून पडली आहे. म्हणजे आता तिने हात टेकलेले असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता अर्जुन निघाला ना इकडे, येस शेअर गाडी चालवतोय तो. आता बघा, मी म्हटलं ना चैतन्याची मजा येते.
अर्जुन एवढा फास्ट गाडी चालवत असतो, चैतन्य धाड 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 धाड, त्याला भीती वाटायला लागते ना, म्हणजे त्याच्या मनाची अवस्था सांगते मी. आता तो अर्जुनला म्हणत असतो, "ए अर्जुन, अरे बाबा ए हळू चालव ना." शेवटी तो काय बोलतो बघा. आता अर्जुन ऐके ना बाबा त्याचं. अर्जुन अजून जोरात गाडी चालवत असतो. चैतन्य म्हणत असतो, "अरे हळू रे अर्जुन बाबा." आता इकडे ही कुसुम सायलीला म्हणते, "अगं ए सायली, अगं तू चहा पितेस का? घोटभर मी आणते हं चहा." "अगं घोटभर पी ग बाई चहा, तू काही खाल्लेलं नाहीये सकाळचं, तू बस इथे, लक्ष ठेव आपल्या बॅगवर हं, मी आलेच." आता असं म्हणून ही कुसुम गेलीये चहा आणायला तिथेच बाजूला. आणि अर्जुन इकडे दाखवलाय त्यांनी बस म्हणजे गाडीमध्ये. आता तो अर्जुन चैतन्याला म्हणतो, "एक काम कर चैतन्य, तू ना मिसेस सायलीना फोन लाव." प्रेक्षकांनो, थोडीशी आठवण झाली या बस स्टँडच्या निमित्ताने. आता बसने प्रवास करणं खूपच रेअर झालं ना, म्हणजे करतात बरेच जण अजूनही बसने प्रवास, पण मला बरेच दिवस झालेत बसने प्रवास करायला. काय मस्त आठवणी होत्या ना प्रेक्षकांनो लहानपणीच्या. म्हणजे एक ते बस स्टँड पाहिलं ना मी, तर मला तर अशा जुन्या आठवणींना जरा उजाळा मिळाला, म्हणून तुमच्याशी शेअर केलं. कोणाकोणाला बस स्टँड बघितल्यावर काय काय आठवलं मला सांगायचंय नक्की कमेंट करून. आणि सॉरी मी जरा 2 दिवसापासून रिप्लाय करत नाहीये कमेंटला, कारण गडबडच तशी होती. आमचे एक दूरचे नातलग आहेत ना, ते जरा एक्सपायर झाले, म्हणून घरी थोडी गडबड होती. पण ठीक आहे, आता सगळं नॉर्मल आहे. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, "तू कुसुमताईंना फोन कर, मिसेस सायली कुठे ते कळेल आपल्याला." चैतन्य आता फोन लावत असतो. अर्जुन म्हणत असतो, "त्या कुर्ला बसल्यात का ऑन द वे आपल्याला कळेल." आता इकडे चैतन्य फोन करतोय. आता ती पिशवी सायलीच्या बाजूलाच आहे, पण सायली कुठे मनस्थितीत आहे तर फोन उचलायच्या. ती काही फोन उचले ना. तिकडनं कुसुम दाखवलीये चहा घेताना. मस्त शूट केलंय प्रेक्षकांनो, यांनी हे मस्तच दाखवलंय. आता चैतन्य म्हणतो, "नाही उचलत रे कुसुमताई फोन." अर्जुन म्हणतो, "तू ट्राय करत राहा यार, परत उचलतील कुसुमताई फोन." अर्जुन खूप वैतागलेला असतो बिचारा. त्याला असं वाटत असतं की असं गायब होऊन जाऊ का काय सायलीच्या समोर. कदाचित असं होतं ना कधी कधी, आपल्याला पण कुठे पोहोचायचं असतं, असं वाटतं अरे यार आपल्याला जादू आली असती तर मजा आली असती, पण तसं होत नाही, कारण आपण कॉमन माणसं आहोत ना. तसंच अर्जुन सायलीचं झालंय. "अरे मी कुठे बोलते ना यार." असो. पण आता चैतन्य बघा काय म्हणतो, "अरे काहीच रिस्पॉन्स नाहीये रे." आता अर्जुन म्हणतो, "अरे यार असं काय करताय या कुसुमताई, त्यांनीच मला काल फोन करून सांगितलं ना की मिसेस सायली चालल्या कोल्हापूरला, आणि आता फोन का उचलत नाहीयेत या." आता आपल्याला काही करून पटकन त्या कुर्ला बस स्टँडवर पोहोचलं पाहिजे. आता चैतन्याला आलं ना टेन्शन. तो इकडे गाडी हलव, तिकडे गाडी हलव. शेवटी चैतन्य म्हणतो, "अरे बाबा ए हळू 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 चालव गाडी अर्जुन." अर्जुन कसंच ऐकतो आता त्याचं. आता इकडे या कुसुमने चहा आणला. ती म्हणत असते, "सायली चहा घे बरं, घे बाई पटकन चहा." आता ती नुसती कुसुमच्या तोंडाकडे बघते बरं सायली, पण घेते तो चहा शेवटी. आणि आता ही कुसुम पण चहा घ्यायला सुरुवात करते. म्हणजे त्या दोघींचं बरंच त्यांनी डिटेल दाखवलंय सगळं प्रेक्षकांनो. म्हणजे आता ती कुसुम ती पिशवी घेते, तिच्या मांडीवर ठेवते, पण त्या कुसुमला काही फोन पाहावा असं वाटतं ना बाई. आपण तर सारखं चेक करतो, पण ती कुसुम काही फोन चेक करे ना. आता कुसुम म्हणते, "घे ग बाई एक घोट चहा घे." तिला मनवण्यातच किती वेळ जातो बिचाऱ्या कुसुमचा. आता कुसुम इकडे तिकडे पाहतीये फक्त, अर्जुन दिसतो का कुठे, कोणी दिसतं का कुठे. आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, "अरे बाबा ए अर्जुन, अरे तू किती गाडी फास्ट चालवतोयस." अर्जुन म्हणतो, "माझ्याकडे वेळ नाहीये चैतन्य आता." चैतन्य म्हणतो, "अरे पण तुला सायली वहिनीला भेटायचं तर जिवंत तर राहावं लागल ना." अर्जुन म्हणतो, "अरे बाबा मला आता जगून काय करायचंय." चैतन्य म्हणतो, "अरे बाबा, अरे तुझं समजलं, पण माझं काय रे, अरे मला का बरं मारतोय तू." भारी बोलतो तो प्रेक्षकांनो, म्हणजे या सिच्युएशन मध्ये पण त्याला सिरियसनेस कळतोय. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, अर्जुन काही ऐके ना तरी चैतन्याचं तो अजून गाडी जोरात चालवत असतो. चैतन्य म्हणत असतो, "हळू रे ए बाबा अर्जुन हळू." त्याने असा जीव मुठीत धरलाय. असं बऱ्याच जणांसोबत होतं ना, म्हणजे आम्ही पण असं कधी कधी जीव मुठीत धरून बसतो गाडीमध्ये आमच्या नातलगांच्या. असो प्रेक्षकांना, एक काही आठवलं ना मला की तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं, म्हणून मी मध्ये बोलत असते. तर आता शेवटचा सीन आहे आपल्या एपिसोडचा. आता अर्जुन कसा बसा ती गाडी चालवतोय. चैतन्य जीव मुठीत धरून बसलाय तिथे, आणि हा भाग संपवला. आणि प्रेक्षकांना उद्याच्या महा एपिसोडची अगदी वाट बघते मी आतुरतेने, कारण अर्जुन आता सायलीला खूप वेळ शोधतो. सायली काही त्या बस स्टँडवर त्याला सापडे ना. शेवटी अर्जुन त्या अनाउन्समेंट करतात ना, त्या अनाउन्समेंटच्या माईकवर जाऊन सायलीला प्रपोज करतो. "मिसेस सायली, आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे." आणि त्याला सापडते बरं का सायली, आणि तो तिला बघून प्रपोज करतो. पण सायली त्याला उत्तर देईल का, हे सगळं गुलदस्त्यात
पण न करून कुठे जाणारे प्रेक्षकांनो, हिलाही त्याला प्रपोज करावंच लागणार आहे. कारण आता शेवटी मालिकेचे हिरो हिरोईन तेच आहेत. बघूयात पुढे काय घडतंय. पण छान होता ना आजचा भाग. मला जरा वेळ लागतो सांगायला, कारण मी जरा जास्ती बडबड करते ना, म्हणून. पण प्रेक्षकांनो, आजच्या भागाला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला आजचा धमाकेदार भाग? उद्या सगळ्यांना महा एपिसोड ऐकायचा असेल माझ्या आवाजात, तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. ज्यांना कोणाला ही मालिका आवडत असेल त्यांना प्लीज प्रेक्षकांनो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याच्या महा एपिसोडची वाट बघा. उद्या जोरदार संडे होणार आहे आपला, म्हणजे असं वाटते तर खरी बरं का. काय दाखवत आहेत ते बघू उद्या, मजा येणार आहे. पण बघायला चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. भेटूया थोड्याच वेळात दुसऱ्या रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.